नमस्कार. सातारा स्मरणयात्रा या मालिकेतील हा 24वा भाग. आपण आपले अभिप्राय मला कळवत आहे, पण सविस्तर अभिप्राय कळवत तर जास्त बरं वाटेल असं मला वाटतंय. काय म्हणतात ते, आळस करू नका, जरा कळवा. आणि हे वेगळ्या तऱ्हेचा प्रयोग आहे. विशेषतः सर्व नवीन सातारकरांना आवडेल, पण एकूणच प्रत्येक गावाची एक संस्कृती असेल ती समजायला सातारची मदत होईल. आणि त्यानिमित्तानं हे डॉक्युमेंटेशन होते, कारण मी सगळे भाग पुन्हा यूट्यूबवरही टाकून ठेवतोय अरुण गोडबोले या माझ्या चॅनेलवरती. त्यामुळे ते करण्यात मला आनंद आहे. पण तुम्ही आणखीन जर त्याला अभिप्राय दिलेत, यूट्यूबला सबस्क्राईब केलं अरुण गोडबोले या चॅनेलला, तर तो आनंद द्विगुणित होईल असं मला वाटतं. आज आपण एका सातारमधल्या, ज्याच्याबद्दल सगळ्यांना आदर असायचा, असे ज्येष्ठ विधिज्ञ, एक रसिक ग्रहस्थ आणि मनमोकळं व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर ॲडव्होकेट मनोहरपंत भागवत यांच्या आठवणी मी शेअर करणार आहे. ॲडव्होकेट मनोहरपंत भागवत म्हणजे त्यांना काका म्हणायचे सगळेजण, जवळचे तरी. ते म्हणजे सातारचे त्यांच्या काळातील नामवंत वकील. दिवाणी व फौजदारी अशा दोन्ही प्रकारात त्यांचा लोकही जिल्ह्यातच नाही तर सांगली कोल्हापूरपर्यंत होता. पण तिकडे पूर्ण वेळ वळण्यापूर्वी 2-3 वर्षांचा थोडा काळ त्यांनी इन्कम टॅक्सची प्रॅक्टिसही केली होती. माझे वडील भाऊका व ते मिळून मिसेस गोडबोले भागवत या नावाने ती करीत होते. काकांनी पूर्ण वेळ कोर्टाची वकिली करण्याचा निर्णय घेतल्याने ही भागीदारी संपवून पुढे भाऊकांनी एकट्यानेच इन्कम टॅक्सची प्रॅक्टिस चालू ठेवली. दोघांनी आपापल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवला आणि भागीदारी संपली तरी दोघांची अखेरपर्यंत घट्ट राहिली. काकांच्या रुजू स्वभावाचे वैशिष्ट्य असे की त्या दोघांच्या मैत्री त्यांनी वयाचे अंतर लिहिल्या तोडून माझ्याही बरोबर जोडले होते. इंग्लिशमध्ये ए मॅन इज ॲज यंग ॲज ही थिंक्स अँड ए वुमन इज ॲज यंग ॲज शी लुक्स अशी एक म्हण आहे. हा जर निकष लावायचा झाला तर मनोहरपंतांना अखेरपर्यंत 25शीतच आणून बसवायला पाहिजे. कारण वाढत्यावर त्यांच्या जीवनाकडे पाहण्याची निखळ दृष्टी जास्तीत जास्त तरुण होत गेली. त्यामुळे त्यांच्या समवयस्क मित्रामध्ये रमतच, पण नवीन पिढीचे विचारवंतही त्यांना भावत. त्यामुळे त्यांच्या घरी चर्चेला, सल्ल्याला अक्षरशः सर्व वयोगटातील लोक आलेच. सगळ्यांचेच ते काका. त्यामुळे एखादा आमदार आला तरी किंवा एखादा गरीब विद्यार्थी मंत्रीला आला तरी काकांच्याकडे त्या दोघांना शेजारी बसवले असायचे. अर्थात ही साम्यवादी विचारसरणी त्यांनी नंतर अंगीकारली नव्हती, तर ती विद्यार्थी दशेपासूनच स्वीकारली होती. हल्ली डावे, अतिडावे, मार्क्सिस्ट, लेनिनिस्ट, मग डावे किंवा मग डाव आणि चमचा अशी डाव्यातसुद्धा उजवी डावी तऱ्हा आहे. पण काकांचा साम्यवाद खराखोरा व्यावहारिक पातळीवरून आला होता. त्यामुळे या दृष्टिकोनातून टीका करायला सुद्धा त्यांच्या शरसंधानातून कोणी सुटत नाही. अर्थात हा साम्यवाद जोडोनी आधन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी या उक्तीची संगत घेऊन उभा राहिला होता. त्यामुळे साम्यवादाचे केस पिंजारून जगाला तुच्छ लेखन विस्कळीत यापासून काका अलिप्त होते. आमच्या काठीतरी गप्पा रंगल्या की काकांचा वीक पॉईंट ठरवून मग कम्युनिस्ट पुराव्यांना सुद्धा फिरायला इंपायला लागते अशी आम्ही मल्लीगती करायचो. आणि मग काकाही त्यात काय बिघडले, कामगारांनी प्रेमाने दिले तर का वापरू नये असे वकिली उत्तर देत असत. अर्थात काकांची तब्येत पाहिल्यानंतर कोणाला हाडे आठवत नसत, पण ते वकील मात्र हाडाचे होते. 1927ला त्यांनी अण्णासाहेब बखले या सातारच्या व्यासंगी वकिलांच्या हाताखाली प्रॅक्टिस सुरू केली. अण्णासाहेब बखलेंनी त्यांच्यावर पुत्रोत प्रेम केले आणि शिष्यादिच्छेद पराजयत या भागात त्यांना परमशिष्य करून घेतले. या शिष्याने वकिली विद्या एकलव्याच्या निष्ठेने ग्रहण केली. वकील हा केवळ धंदा नाही तर ती निष्ठा आहे, या भावनेने ती जोपासणे. स्वातंत्र्यपूर्व किंवा स्वातंत्र्योत्तर काळात सुद्धा शासन एका बाजूला व व्यक्ती स्वातंत्र्य व विचार स्वातंत्र्य दुसऱ्या बाजूला हा झगडा सुरू आहेच. कोणत्याही शास्त्राला व शासकीय अधिकाऱ्याला आपले अधिकार अनिर्बंधपणे वापरायला हवे असतात. त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्यासाठी आणि विचार स्वातंत्र्यासाठी झगडण्याचे काम वकिलांनी निरपेक्ष बुद्धीने करावे अशी सुजाण नागरिकांची अपेक्षा असते. काकांच्या आयुष्यात असे खूप क्षण आले, अगदी जलमंदिर खटल्यापासून ते आणीबाणीपर्यंत. पण या सर्व खटल्यात निष्पाप आरोपींचे वकीलपत्र घेऊन त्यांनी जुलमी अधिकारशाहीशी टक्कर दिली. वरील प्रकारच्या केसेस घेणे म्हणजे दुहेरी दिवे असते. एका बाजूला पक्षकाराकडून फी न घेता त्यासाठी तासनतास वेळ द्यावा लागतो आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण शासन यंत्रणेचा वाईटपणा ओढावून घ्यावा लागतो. असे एक प्रसंग म्हणजे अगदी परीक्षाच, पण त्यातूनच माणसाचे व्यक्तिमत्व उजळून निघते. जलमंदिर खटल्याचा वेळचा प्रसंग ऐकताना अजूनसुद्धा अंगावर एखादी थंड लहर गेल्यासारखे वाटते.
त्यावेळी स्वतंत्र भारताची घटना नुकतीच अंमलात आलेली. त्यामुळे त्यातील तरतुदीनुसार काकांनी DSPकडे आरोपींची भेट घेण्याची मागणी केली. तेव्हा मुळातील पूर्वग्रह व चुकीचा सल्ला यामुळे त्यांनी भेट नाकारली. मग काकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी DSPंना अशा तऱ्हेची मागणीच माझ्याकडे आली नाही असे प्रतिपादन केले. शेवटी त्यांच्या म्हणण्याविरुद्ध काकांचा शब्द एवढ्यावरच हायकोर्टात प्रकरण आले. आरोपींच्या वतीने बॅरिस्टर तारकुंडे पाहत होते, म्हणजे काकांचे तेच वकील होते. या पेचातून मार्गासाठी न्यायमूर्तींनी बॅरिस्टर तारकुंडेंना विचारले, आपल्या अशिलातर्फे वकील म्हणून भागवत तसे ॲफिडेव्हिट करून देतील का? हा प्रसंग तसा बाका होता. हायकोर्टात ॲफिडेव्हिट द्यायचे म्हणजे त्याची सत्यासत्यता पडताळून पाहिली जाणार होते. ते नुसते खरे असून चालणार नाही, तर ते खरे दिसायला हवे होते. जर यथाकथित ते खरे असूनही त्याचे खरेपण दिसले नाही तर सनद रद्द होणार, वकीलही संपणार. या परिस्थितीत लेचापेचा माणूस डगमगून गेला असता. पण काकांनी आपले व्यावसायिक आयुष्य पणाला लागेल याचा क्षणभरही विचार न करता ताबडतोब ॲफिडेव्हिट करून देतच सांगितले. या सत्य सुवर्णांच्या झळाळीने सरकार पक्षही डगमगला आणि मग त्याने हायकोर्टात तेव्हा काही गैरसमज झाले असले तरी आता लगेच भेट देतो अशी लोटांगणवादी भूमिका घेऊन माघार घेतली. असे प्रसंग, अशी निष्ठा आता दिसणे फार अवघड आहे असं मला वाटतं. सहजाशी तत्वनिष्ठ आणि कराई माणसं मग एकल्ली होतात आणि ते त्यांचे व्यक्तिमत्व एका ठरीव चाकोरीत फिरत राहते. पण काकांचे सुदैव तसे झाले नाही. कायद्याचा किस काढताना ते किस या शब्दाची कोटी विसरले नाही. संगीत, साहित्य, शास्त्र, नाट्य या काळातसुद्धा त्यांना मोहवीत. खुल्या नाट्यगृहातील बोचरी थंडी असो व बंदिस्त शाहू कलामधील कुजबुजीच्या स्वरूपात ऐकवणारे संवाद असो, चांगल्या नाटकाला काकांची हजेरी कधी चुकत नसे. पूर्वी सातारला हौशी कलावंतांची नाटके बसवली जात तेव्हा त्यांनी शिवसंभव, बेबनशाही, साक्षीदार वगैरे नाटकात कामही केली आहेत. मला वाटते वकिलांना नाटककाराची सवय असते, त्यामुळे काकांना नाटकात काम करायला फारसे प्रयास पडले नसावेत. अर्थात संवाद आठवले नाही तर वेळप्रसंग ओळखून मनाचे चपखल संवाद बोलण्याचे प्रसंगावधान त्यांच्यात निश्चित आहे. त्यांचे तेव्हा ते सहकारी सांगतात, कोणी मोठे कलाकार, लेखक, कवी आले की त्या काकांशी निवांत भेटल्या बोलल्याशिवाय काकांना करमत नाही. त्यांच्याशी बोलल्याशिवाय काकांना करमत नाही. अशावेळी मग बोलावलेले पक्षकारी वेळप्रसंग ओळखून स्वतःच पुढचं मागून घेतात. पक्षकारांना चर्चेला बोलवायची काकांची वेळ म्हणजे संध्याकाळची. मग ती संध्याकाळपासून रात्री 1-2 वाजेपर्यंत सुद्धा असू शकायची. संध्याकाळी 7 पासून रात्री 1 वाजेपर्यंत कायद्याची वृक्ष चर्चा करूनही काका सकाळी ताजेतवाने असत. हल्ली वेगवेगळ्या लोकांना निरर्थक पदव्यातून स्वतःचे महत्त्व वाढवून घेण्याचे बौलिक कार्य काही स्वतःला साधुसंत म्हणणारे करत असतात. काकाही अशा लोकांपासून कायम दूर होते म्हणून बरे, नाहीतर एखाद्या तथागत आचार्य किंवा भगवान यांना जागरण सम्राट किंवा गेला बाजार रजनी कुक्कुट अशी सार्थ पदवी नक्कीच दिली असती. या जागरणावर आणि एकूणच या सदाबहार व्यक्तिमत्वावर नियंत्रण ठेवण्याचे काम त्यांच्या पत्नीसह अक्का करत. मैफल रंगवून गप्पा मारताना जेवायला उशीर झाला किंवा अक्कांची वॉर्निंग बेल म्हणजे खरोखरीच आपल्या देवघरात जशी मंजूळ किणकिणणारी घंटा असते तशी इलेक्ट्रिकची बेल वाजे आणि मग लगबगीने गप्पा आवरता घेत. काकांना अर्थात देवघरातील मंजूळ घंटा झाली म्हणायची सोय नसायची, कारण देव या कल्पनेवर त्यांचा विश्वास नव्हता. आपण सहसा देव ही कल्पना आपली काळजी, वैफल्य किंवा चिंता अडकवायला खुंटाळ्यासारखी वापरतो. आयुष्याच्या अगदी आनंदाच्या वाटीत दुःखाच्या प्रसंगीसुद्धा काकांना कधी देवाचा आधार घ्यावासा वाटला नाही. हल्ली निरीश्वरवादाचा आवडण्याची फॅशन आहे. इकडे देवावर विश्वास नाही म्हणायचे आणि मग पत्नीचा आग्रहावरून स्वतःच्या विवाहात अगदी पाय धुण्यापासून सोपस्कार करून घ्यायचे ही नवी दिल्ली रूढ होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर काकांचा पक्का निरीश्वरात उठून दिसायचा. खरं तर काकांचं भागवत घराणं धावर्शीचं. ब्रह्मेंद्र स्वामी यांच्यावर कोकणातून देशावर आलेले. मागील पिढ्यांनी त्या देवस्थानची पूजा केली. या परंपरेत काका खरं तर ईश्वरवादी व्हायला होते, पण तरुणपणीचे वाचन असेल किंवा साम्यवादी परंपरा असेल त्यामुळे निरीश्वरवाद त्यांना व्यापून राहता. खरे नुसता देव त्यांना चालायचा नाही, पण देवानंद मात्र काकांना नक्की चालायचं. ते देव मानसले की माणसातल्या देवत्वाला ते देवत न म्हणताही मानतच. त्यांचे वडील बंधू PG तथा नाना भागवत सुरुवातीला चार्टर्ड अकाउंटंटपैकी एक होते. म्हणजे किर्लोस्कर ग्रुपचे PG भागवत हे CA होते, सर्व किर्लोस्कर ग्रुपचे. पण 30-32 साली जेव्हा भागवत कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नव्हती तेव्हा नानांनी नोकरी करून काकांचं शिक्षण केलं होतं. तेव्हा नानांनी हे केले नसते तरी वकील सोडा कुठेतरी कारकून किंवा प्राथमिक शिक्षक म्हणून
नोकरी करत राहिलं असं ते म्हणत. नानांना ते पितृस्थानी मानत. सर्वच भागवतबंधू 60च्या पुढे असताना त्यांची मैफल पाहण्याचा आणि त्यात सामील होण्याचा योग मला आला होता. या मैफलीत मग वय विसरून चेष्टामस्करी सुरू व्हायची. सर्वांची शरीर प्रकृती लहानपणच्या वेळेला दणदणीत आणि आवाजही याला शोभेच्या वरच्या पट्टीतले. या चारही भागवत बंधू माझ्या वडिलांचे मित्र होते. त्यामुळे ते कधी एकत्र आले की सातारला आले की आमच्या घरी चहाला येत. सगळ्यांचं दिलखुलास हसणं हा हा करून आणि हे सगळे भाऊ प्रेमाने वागताना फार बघायला रम्य वाटत असे. फार दुर्मिळ गोष्ट आहे ही, असं वाटतं मला. सार्वजनिक संस्थानिका सभा यांचे अध्यक्षपद यावर काकांची तुलना सातारा शहराच्या म्हणाले की दत्तोन पोद्दार यांच्याशीच होऊ शकली असती. स्वातंत्र्य सैनिक संमेलनापासून ते पोस्टल सेवकांच्या संमेलनापर्यंत आणि ग्रंथालयाच्या सभेपासून ते विजयी गवळ्याच्या सत्कारापर्यंत तसेच एखाद्या शोकसभेपर्यंत काका अध्यक्ष म्हणून चपकलपणे बसत. त्यांच्या अध्यक्षावर भाषणसुद्धा कुणाला न खुपेल असं असायचं. मला असं वाटतं की त्यांच्या तरुणपणी बहुतेक त्यांनी नचिम केळकरांच्या भाषणाचा अभ्यास केला असं. संस्थांच्या बाबतीत अभिनव काळामध्ये ते ग्रंथयात्रा स्वागत समिती आणि क्रांतिस्मृती व्यायामंडळ ते नागरी स्वातंत्र्य चळवळ असा त्यांचा अध्यक्ष उपाध्यक्षपदाचा प्रवास असायचा. प्रवासावरून आठवले की मध्ये ते एकदा युरोप, इंग्लंड, अमेरिका प्रवास करून आले. बरे, प्रवास म्हणजे धावत पडत नाही तर तरी त्यांच्या स्थूल प्रकृतीप्रमाणे पूर्ण निवांतपणे. जाताना आम्ही काही मित्रांनी त्यांना निरोप दिला. नगर वाचनालय सभेत मी त्यांना गुच्छ वगैरे नेता मोगऱ्याच्या फुलांचा गजरा त्यांच्या हातात बांधला आणि अजूनही दिल जवान असल्याने बिनवासाच्या पुष्पगुच्छाऐवजी हा सुवासिक गजराच तुम्हाला शुभेच्छा द्यायला योग्य असे म्हटले होते. परत आल्यावर त्यांनी आपले अनुभव सांगताना फक्त त्याचा उल्लेख केला आणि त्यात सगळे तेथील जवा अनुभव कामी आले. काकांनी वकील म्हणून सातारला बसताना बसवला. तो काय स्वातंत्र्य लढ्यांचा होता, त्यामुळे ते अलिप्त त्यापासून राहणे शक्य नव्हते. तेव्हा सातारा येथील क्रांतिकारांची कामगिरी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यामुळे वाईट कोर्ट जाळले वगैरे त्यांचा हात होता. धरपकडीनं ज्यांनी प्रत्यक्ष भाग घेतला त्यांना शिक्षा झाली आणि काकांसारख्या पडद्यामागील सूत्रधार राजकीय कैदी म्हणून पकडण्यात आले. तेव्हा जवळ 10-11 महिने त्यांनी हा राजबंदी म्हणून सरकारी पाहुणचार जोडला म्हणण्याचे कारण की त्या काळात सर्वांची वजने 2-5 किलोने वाढली. हे सांगतानाही काकांना संकोच वाटत नाही आणि आपण स्वातंत्र्य म्हणून ताम्रपट किंवा पेन्शन घेतली नाही याचाही त्यांना अभिमान वाटत नाही, कारण आपण आपले कर्तव्य केले. त्याचे मानधन किंवा गौरवणे मातृ ही प्रथा नाही असे त्यांना वाटत असे. साताऱ्याच्या कोणत्याही सार्वजनिक कायद्याचा सल्ला असेल की काका म्हणजे योग्य व परखड सल्ला मिळायचे एकमेव हक्काचे स्थान असायचे. त्यानं तो सल्ला तर मिळायचा, शिवाय हक्कांचे प्रेमळ आदरते. त्यावेळी परिवर्तनवादी डॉक्टर दाभोळकर, पार्थ बोळके यांच्यापासून हिंदू एकताचे बाळासाहेब साळुंखे आणि ऐक्यकार सुरेश पणीकरांपासून नाटककार बाळ कोरडकरपर्यंत सर्वांनाच ते घरचे वाटत. ही समदृष्टी त्यांनी आहारावधी जोपासल्याने पुरणपोळीपासून मसालेदार चिकनपर्यंत सर्व रस आस्वादांचे त्या खवय्याला सारखेच आकर्षण होते. आपल्या व्यावसायिक धावपळीत अनेक सार्वजनिक कामे त्यांनी अंगावर घेतली होती. कधीतरी सर्व कामे एकदम आली की थोडे चिडत, कार्यकर्ते नाराज होत. पण जसा त्यांचा राग क्षणिक असे तसे कार्यकर्त्यांची नाराजीसुद्धा. पुढे 2 दिवसांनी कडून संपत असे. मूळ पिंड कार्यकर्ते असल्याने काकांना सार्वजनिक काम कोणी घेऊन आले की नाही म्हणता येत नसे आणि व्यावसायिक जबाबदारीमुळे कामाला पूर्ण वेळही देता येत नसे. काका मग कधी म्हणतात की मी अध्यक्षपद सोडतो, पण ते काम सोडायला त्यांनाही नको वाटत असे आणि निरपेक्ष अध्यक्ष आपल्याला लवकर मिळणार नाही हे कार्यकर्त्यांनाही माहीत असे. मग वादाचा शेवट बहुधा अजून काही नवीन समिती किंवा संस्था स्थापन करण्यात असे. नगर वाचनालयाचे अध्यक्ष असताना शतकोत्तर रौप्योत्सव आला तेव्हा जुनी इमारत पडून नवीन भव्य इमारतीचे काम त्यांनी उत्साहाने सुरू केले. पण त्याला म्हणा असा प्रतिसाद न मिळाला. त्या रिंगावर मात्र काका खूप व्यथित झाले. तेव्हा राज्यमंत्री अभयसिंहराजे भोसले, मी व काका बसून सातारा नगरपालिकेने इमारत व प्रेक्षागृह पूर्ण करावे अशी एक उत्तम योजना तयार केली होती. पण अन्य सदस्यांच्या हटवादीपणामुळे अनेक बैठकांनी ती सर्वसंमती झाली नाही याचा त्यांना व आम्हालाही फार खेद होता. शेवटपर्यंत परिणामी काका गेल्यानंतर ती कशी पूर्ण झाली, पण तरी ते सगळं अपुरंच काम आहे. त्या बैठकीत काकांचा माझा खूप वादविवादही झाला होता हेही मला आठवतं. असाच प्रसंग युनायटेड वेस्टर्न बँकेच्या संचालक निवडीवरून झाला होता. त्यांच्या घरीच झालेल्या चर्चेत मैफल आणि चर्चा दोन्ही बरोबर चालू होतं. खूप गरमागरी झाली. मी एकटा एका बाजूला आणि सर्व संचालक एका बाजूला असा प्रसंग होता. तर काकांची भूमिका माझ्या विरुद्ध होती
आणि मी माझ्या भूमीवर ठाम राहून दाद देत नाही म्हणल्यावर काका आणि फिजीबावर नानासुद्धा भडकले आणि मला दणकून बोलले. मी सुद्धा त्या वयात असतो त्या असमंजसपणाने तशीच परतफेड केली. मैफलीचा बेरंग झाला आणि ती संपली सुद्धा. पण असे मतभेद तीव्र झाले तरी मनभेद झाले नाही आणि परस्पर स्नेहात सुद्धा अंतर पडले नाही. दुसऱ्याच दिवशी कविवर्य बाळभाऊ होळकरांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम आणि नंतर काकांच्याकडे मैफल आणि भोजनाचा बेत होता. काव्यवाचन संपताना कालचा प्रसंग आठवून मी मनात आता काकांच्याकडे जेवायला जाणे अवघड असे ठरवले होते. काकांचा डोळा चुकून बाहेर पडता त्याने हाक मारले म्हणे, अरुण, तू येणार म्हणून अक्कांनी मुद्दाम डाळिंब्याची उसळ करायला सांगितली आहे, तेव्हा उशीर न करता लवकर ये. कालचा सगळा वाद विसरून काका पुन्हा स्नेहच जागवत होते. अशा ज्येष्ठ सहृदय स्नेहाची परतफेड कशी करायची हा मला आणि काकांच्या विस्तृत स्नेहावरतील सर्वांना प्रश्न पडायचा. त्यांच्या 75 निमित्त एक भव्य सत्कार आम्ही केला. सर्वच सातारकर जेवायला आले आणि सर्वात ज्येष्ठ असे थोर विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी प्रमुख पाहुणे होते. तो वृद्ध सोहळा अतिशय रंगत झाला आणि त्यानंतरच्या काकांच्या घरची मैफल सुद्धा. खरं तर वय वर्षे हे विषय शरीराला असतात म्हणाला नाही आणि काकांच्यासारखा एव्हरग्रीन तरुणाला तर नाहीच नाही. त्या वर्षांनी काकांना दुर्घर रोगाने ग्रासले. मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्या आजारपणाने त्यांच्या चेहऱ्यावरचे प्रसन्न हास्य मावळले होते. पडल्या त्याने एक विनोदी चुटकाही सांगितला, पण नंतर 10-15 दिवसातच त्यांचे निधन झाले. माझ्या आयुष्यातील एक ज्येष्ठ आनंद स्नेही मी गमावून बसलो, पण ते गेले तरी त्यांची एव्हरग्रीन स्मृती कशी जाणार? ती सदैव सातारकरांच्या मनात तशीच ताजी आणि टवटवीत राहणारीच आहे. काकांना श्रद्धांजली होऊन हा भाग मी संपवतो. उद्या नवीन विषय, नवीन व्यक्ती, नवीन घटना, नवीन संस्था असं काहीतरी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.